शिकू आनंदी या चॅनेलवरती आपल्या इयत्ता 10वी विषय मराठी बोर्डाची फेब्रुवारी 2025ची जी प्रश्नपत्रिका आहे, या प्रश्नपत्रिकेतील सर्व कृतींची उत्तरे नेमकी कशी लिहायची हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रहो, या उत्तरपत्रिकेच्या माध्यमातून तुम्हाला नक्की बोर्डाची जी काही कृतीपत्रिका मराठी विषयाची असते तर ती नेमकी कशी सोडवायची हे लक्षात येऊ शकेल. चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या सर्व कृतींची उत्तरं नेमकी कशी लिहायची हे अभ्यासूया. ही आपली स्क्रीनवरती दिसणारी ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका म्हणजेच कृतीपत्रिका जी आहे तर ती सोडविण्यापूर्वी कृतीपत्रिकेसाठी ज्या काही सूचना आहेत त्या सूचना मी आता इथे वाचत नाही, कारण आपल्या व्हिडिओची लांबी जास्त होईल. त्यामुळे मी ह्या कृतीपत्रिकेतील ज्या सूचना आहेत तर त्या इथे लिहिलेल्या आहेत किंवा दिलेल्या आहेत इथे आपल्या कृतीपत्रिकेमध्ये बोर्डाच्या. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्या पद्धतीने या सूचनांचं पालन प्रत्यक्ष कृतीपत्रिका सोडवित असताना करायचं आहे. आपल्याला इथे विभाग 1 जो आहे गद्य, तर या गद्य विभागामध्ये आपल्याला ह्या सर्व कृती ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. इथे आपल्याला पहिला उतारा जो आहे तर तो वसंत हृदय चैत्र नावाचा जो आपला पाठ क्रमांक 5 आहे तर त्याच्यावरती हा उतारा आहे आणि त्याच्यावरती ह्या कृती दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्र हो, आता ही जी काही प्रश्नपत्रिका आहे बोर्डाची तर हीच मी स्वतः त्या ठिकाणी पुन्हा वर्ड फाईल तयार करून घेतलेली आहे आणि आता त्या वर्ड फाईलच्या द्वारेच आपण काय करणार आहोत, या सगळ्या कृतींची उत्तरं कशी लिहायची हे समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, ही जी काही बोर्डाची कृतीपत्रिका फेब्रुवारी 2025ची आहे, याच्यामधला विभाग 1 जो गद्य आहे, या गद्य विभागामध्ये आपल्याला 7 गुणांसाठी हा उतारा दिलेला आहे. आपल्या वसंत हृदय चैत्र नावाचा जो पाठ आहे तर या पाठातील हा गद्य उतारा आहे. तुम्ही पाठ्यपुस्तक समोर ठेवलं आणि हा जो काही उतारा आहे तर तो समोर ठेवलात तर याच्यावरती विचारलेल्या ज्या कृती आहेत त्या कृतींची उत्तरं नेमकी कशी लिहायची हे तुम्हाला या उतार्याच्या आधारे लक्षात येऊ शकेल. आता इथे बघा, प्रश्न 1 जो विचारलेला आहे तो उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. अतिशय सोप्या ह्या कृती असतात, फक्त उतारा नीट वाचावा लागतो. इथे बघा, आपल्याला पहिली कृती इथं दिलेली आहे की गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे. आता इथं उतार्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत ही उभी असलेली झाडे म्हणजेच पिंपळाची झाडं आहेत आणि म्हणून इथं पिंपळाचा हा शब्द फक्त लिहिला तरी पुरेसं होतं. आणि गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे पिंपळाची आपल्याला सहजपणे 1 गुण याचा मिळून जातो. आता दुसरी कृती आपल्याला विचारलेली आहे की मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत. आता ह्या उतार्यामध्ये त्या संतांचं नाव आलेलं आहे, ते संत आहेत ज्ञानेश्वर आणि म्हणून इथं मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत ज्ञानेश्वर. अशा पद्धतीनं आपण काय करायचं आहे, या चौकटी ज्या आहेत तर त्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. आणि आता पुढची आपल्याला याच्यावरती दुसरी आकलन कृती जी दिलेली आहे ती आकृतीबंध पूर्ण करा अशी ही कृती आहे. त्याच्यामध्ये बघा, आपल्याला आकृती दिलेली आहे की वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले महिने. आता त्यातला आपल्याला 3 महिने विचारलेले आहेत, त्यातला 1 महिना जो आहे या उतार्यामध्ये दिलेला तो दिलेला आहे चैत्र. आता उरलेले जे 2 महिने आहेत तर त्यांची नावं आपल्याला उतार्यामध्ये मिळतात आणि मग ती नावं आपल्याला इथं आकृती जशीच्या तशी काढून आपल्याला ती नावं लिहायची असतात त्या चौकटीमध्ये. तर फाल्गुन, चैत्र, वैशाख अशा पद्धतीनं या आकृतीबंधातली ही उत्तरं जी आहेत तर ते आपण लिहायची आहेत. म्हणजे पहा की 2 आणि 2 4 गुण आपल्याला ह्या आकलन कृतीवरचे अगदी सहजपणे गणितासारखे पैकीच्या पैकी इथे गुण आपल्याला मिळतात. आता स्वमताची जी कृती आहे तर ती स्वमताची कृती आपल्याला विचारलेली आहे विद्यार्थी मित्र हो, ती आहे चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचं सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा. आता इथे जरा थोडंसं आपल्याला स्वमताचं उत्तर लिहित असताना थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला लिहावं लागतं. इथं जे उतारा दिलेला आहे त्या उतार्यामध्ये जे काही ह्या पिंपळाच्या नवपालवीचं वर्णन केलेलं आहे त्याच्या आधारे आपल्याला हे उत्तर जे आहे तर ते लिहायचं आहे. आता बघा, हिचं उत्तर लिहित असताना सुरुवातीला मी प्रस्तावना दिलेली आहे की वसंत हृदय चैत्र या पाठामध्ये लेखिका दुर्गा भागवत यांनी वसंत ऋतूतील चैत्राचे अतिशय रमणीय वर्णन केले आहे. चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन
घडते. पिंपळाचे सौंदर्यही मन वेधून घेणारे असते. फाल्गुनात सुरू झालेला वसंत ऋतू चैत्रात ऐन भरात आलेला असतो. चैत्रातल्या पालवीचे रूप मोठे मनोहर असते. पिंपळाची पालवी ही डोळ्यांचे पारणे फेडून जाते. ही पालवी गडद गुलाबी रंगाची असते. जणू पिंपळाचे झाड या गुलाबी पानांच्या पताका नाचवत उभी आहेत असे वाटते. उन्हात जेव्हा ही पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. हे सौंदर्य डोळ्यात साठवत असतानाच पानांची सळसळ कान तृप्त करतात. त्यामुळे झाडाला एक वेगळे चैतन्य प्राप्त होते. पिंपळाच्या झाडावरील दाट तांबूस पाने, फांदी फांदीला चिकटून बसलेली हिरवी फळे म्हणजे निसर्गाची एक अद्भुत मोहक रचना आहे. अशा प्रकारे चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीचे यथार्थ वर्णन लेखिकेने केले आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या स्वमताच्या कृतीचं उत्तर लिहायचं आहे. फक्त सुंदर हस्ताक्षर काढायचं, अशुद्ध लेखन करायचं नाही आणि खाडाखोड टाळायची, म्हणजे आपल्याला इथे सुद्धा 3 पैकी 3 गुण मिळू शकतात. अशा पद्धतीनं मराठी भाषा विषयामध्ये आपल्याला चांगले गुण मिळण्यासाठी उत्तर सुद्धा आपण त्याच पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, सराव करायचा आहे. आता इथे कृती आपल्याला दिलेला आहे, म्हणजे दुसरा गद्य उतारा इथं आपल्याला दिलेला आहे या कृतीपत्रिकेमध्ये, की हा गद्य उतारा जो आहे तर तो जर आपण बघितला हा गद्य उतारा, तर डॉक्टर शिरीष देशपांडे यांचा जो कर्ते सुधारक कर्वे नावाचा पाठ आहे तर त्याच्यामधला हा उतारा जो आहे तर तो दिलेला आहे. आता या उतार्यावरतीच्या कृती आपल्याला दिलेल्या आहेत त्या पहा. इथे एक आकृती जी आहे ती आकृती पूर्ण करा 2 गुणांसाठीची आहे. आणि ती आकृती अशी दिलेली आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली 2 कार्ये, त्याच्यामध्ये जटिल कार्य आणि अटीतटीचे कार्य अशी 2 कार्य आहेत. तर इथे आपल्याला ही 2 कार्य उतार्याच्या आधारे लिहायची आहेत. तर उतार्याच्या आधारे तुम्हाला नक्की ही उत्तरं लगेच लिहिता येतील आणि 2 पैकी 2 गुण मिळवता येतील. ही आकृती जशीच्या तशी आपण कृतीपत्रिकेमध्ये काढायची, कारण आकृत्या काढणं आवश्यक असतं. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली 2 कार्ये जी आहेत, जटिल कार्य आहेत स्त्री साक्षर करणे आणि अटीतटीचे कार्य स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे. अशा पद्धतीनं याची उत्तरं जी आहेत तर ती आपण लिहायची आहेत. आता आपल्याला याच उतार्यावरती दुसरी कृती दिलेली आहे, नावे लिहा. आणि पहिलं त्या ठिकाणी आपल्याला ही कृती दिलेली आहे की महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. अर्थातच इथं आपल्याला उतार्यामध्ये दिसतच आहे पहा शेवटच्या 2 ओळीमध्ये की रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा, म्हणजे इथे आपल्याला महर्षी कर्वे यांचे जन्मगाव आहे तर शेरावली. आपण शेरावली असं लिहायचं, त्याच्या खाली अधोरेखित करायचं, म्हणजे परीक्षकांच्या हे लक्षात आणून द्यायचं की याचं उत्तर मी इथं लिहिलेलं आहे आणि सहजपणे परीक्षकांचं लक्ष हे अधोरेखित केल्यामुळे वेधलं जाईल आणि आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळायला मदत होईल. इथे आपल्याला दुसरी कृती आहे की वाङ्मयाची जननी, अर्थातच इथं दिलेलं आहे की सरस्वती. अशा पद्धतीने आपण या दोन्ही कृतींची उत्तरं लिहिली आहेत. इथे सुद्धा आपल्याला 4 पैकी 4 गुण जे आहेत तर ते मिळतात. फक्त आपण वाचन चांगल्या पद्धतीने केलं की निश्चितपणाने ही उत्तरं मिळतात. स्वमताची कृती जी दिलेली आहे ती आहे स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे. या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा. आता याचं उत्तर पहा कसं लिहिता येईल आपल्याला. लेखक डॉक्टर शिरीष देशपांडे यांनी कर्ते सुधारक कर्वे या पाठात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा स्त्री शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व यासाठी त्यांनी केलेले कार्य सांगितले आहे. महर्षी कर्वे यांच्या मते स्त्री व पुरुष दोघेही या समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. जवळपास अर्धा भाग स्त्रियांचा असतो. पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत गेले, त्यांना कमी लेखले गेले. त्यामुळे सर्वच क्षेत्रात स्त्रिया मागे राहिल्या, त्यांना कोणतेच स्वातंत्र्य दिले नाही. यामुळे समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. फक्त पुरुषांना शिक्षणाचा अधिकार दिल्यामुळे समाजाचा अर्धा भाग अशिक्षितच राहिला. समाजाची एक बाजू उपयोगातच आणली गेली नाही. स्त्रिया अशिक्षित राहिल्यामुळे त्यांच्या बुद्धीचा उपयोग समाजाला झाला नाही. त्यामुळे समाजाची ज्या वेगाने प्रगती झाली असती ती होऊ शकली नाही. शिक्षणाच्या बाबतीत तर एक कुटुंबातील एक पुरुष शिकला तर फक्त त्याचाच विकास होतो, मात्र एक स्त्री शिकली तर अख्खे कुटुंब शिकते. त्यामुळे कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा विकास होतो हे आपण ओळखले नाही. त्यामुळे आपल्या देशाची प्रगती झाली नाही. यासाठी त्यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले. स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे. आता विद्यार्थी मित्र हो, हे 2 गद्य उतारे आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही
पाठातील असतात. तर इथे आता आपल्याला याच गद्य विभागामध्ये एक अपठित गद्याचा उतारा दिलेला असतो आणि ह्या अपठित गद्यावरती आपल्याला 4 गुणांच्या कृती विचारलेल्या असतात, सोप्या कृती असतात. आपण पहिल्यांदा हा अपठित गद्याचा उतारा कोणता आहे तो बघूया. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि तुमच्या समोर ठेवा, म्हणजे निश्चितपणाने तुम्हाला या कृती कोणत्या आहेत आणि त्या कृतींची उत्तरं कशी लिहायची हे पाहता येईल. आता इथे पहा उतारा जो आहे तर तो इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. आपण त्याच्यामध्ये वाचनात वेळ न घालवता याच्यावरती ज्या कृती विचारलेल्या आहेत त्या आता आपण बघूया. आता पहा इथे आपल्याला कृती विचारलेली आहे की खालील विधाने बरोबर का चूक ते लिहा. आता ही 1 ते 4 रोमन अंकामध्ये दिलेली जी विधानं आहेत तर ती आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची असतात. त्याच्यापुढे आपण छोटीशी रेस्ट द्यायची आणि त्याच्यापुढे ते विधान बरोबर आहे का चूक आहे हे उतार्याच्या आधारे लिहायचं. आता पहा या उतार्याच्या आधारे आपण याची उत्तरं बघूया. तहान लागली की आपण सरबत पितो. आता याचं उत्तर उतार्याच्या आधारे हे चूक आहे. आपण उत्तर जर उतारा वाचला तर तुमच्या लक्षात येईल की हे विधान चूक आहे. दुसरं विधान आहे की काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात तर हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान आहे व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते, हे पण विधान बरोबर आहे. आणि चौथं विधान आहे थकवा आला की आपण काम करतो, हे विधान चूक आहे या उतार्याच्या आधारे. तर अशा पद्धतीनं ही चूक की बरोबर विधान आहेत ते आपण लिहिलेलं आहे आणि इथं प्रत्येक विधानाला अर्धा गुण आहे, असे एकूण 2 गुण जे आहेत ते इथं आपल्याला सहजपणे मिळून जातात. आता याच्यावरती आपल्याला दुसरी कृती जी दिलेली आहे ती म्हणजे विधाने पूर्ण करा 2 गुणांसाठी. आता पहा इथं रोमन अंकामध्ये पहिलं विधान इथं आहे ते न चुकता केले जाते जे केले नाही तरी चालेल, हे उतार्याच्या आधारे आपल्याला लिहिता येतं. आणि दुसरं वाक्य आहे आपण तेव्हा झोपतो जेव्हा आपल्याला थकवा येतो. अशा पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा 2 पैकी 2 गुण, एकूण ह्या अपठित गद्य उतार्यावरती 4 पैकी 4 गुण सहजपणे मिळू शकतात. व्यवस्थित वाचन करणं आणि नेमकी उत्तर आपण शोधणं, अर्थ लावणं, आकलन करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता विभाग दुसरा जो आहे तो पद्य विभाग आहे, एकूण 16 गुणांसाठी. म्हणजे गद्य विभाग हा 18 गुणांसाठी असतो, पद्य विभाग हा 16 गुणांसाठी आहे. इथे प्रश्न 2 जो आहे तर आपल्याला याच्यासाठी पहिल्यांदा कवी कोणते आहे, कविता कोणती आहे ते आपण बघूया. इथे आपण जर बघितलं तर आश्वासक चित्र नावाची कवयित्री नीरजा यांची काय आहे की कविता इथं आपल्याला दिलेली आहे. आता ही पाठ्यपुस्तकातली कविता तुम्ही समोर ठेवली तरी सुद्धा तुम्हाला याच्यावरती विचारलेल्या ज्या काही कृती आहेत त्या लक्षात येतील. आता इथे बघा आपल्याला कृती 1 दिलेली आहे की मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील 2 ओळी शोधून लिहा. आता आपण इथं या 2 ओळी कवितेच्या आधारे आपण शोधून लिहितो आहोत. का पहा इथे पहिली ओळ आहे ह्या कवितेतली की ज्याच्यातून ह्या मुलीचा आत्मविश्वास व्यक्त झालेला आहे. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, अशा पद्धतीने ती म्हणते, म्हणजे त्या वाक्यातून आत्मविश्वास दिसतो. आणि दुसरं वाक्य एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर. इथे सुद्धा आत्मविश्वास हा गुण जो आहे तो दिसतो. अशा पद्धतीनं ही 2 वाक्य जी आहेत तर ही मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणारी वाक्य आहेत, ओळी आहेत आणि त्या आपण इथं दिलेल्या आहेत. आता इथे बघा दुसरी कृती या कवितेवरती दिलेली आहे की खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. आता पहा इथे घराचा झरोका, अर्थातच आपल्याला कविता अभ्यासत असताना कळालेला आहे की घराची खिडकी जी आहे त्यालाच घराचा झरोका असं म्हणतात. आणि भातुकलीचा खेळ, अर्थातच लहानपणी खेळला जाणारा भांडीकुंडीचा खेळ की जो खोटा खोटा असतो. अशा पद्धतीने विशेष करून मुली हा खेळ खेळतात. अशा पद्धतीने आपण लहानपणी खेळला जाणारा भांडीकुंडीचा खेळ असा त्याचा अर्थ जो आहे तो लिहायचा आहे. इथे आपल्याला हे जे 4 पैकी 4 गुण आहेत तर ते मिळतात. आता पुढे आपल्याला कृती दिलेली आहे तिसरी की खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. की ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं. या ओळींचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. आता बघा इथे आपल्याला सरळ अर्थ सांगत असताना कवयित्रीला जो काय अर्थ इथं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो ती ओळी वाचल्यानंतर आणि त्याच्यातून सूचित जो काय अर्थ व्यक्त करायचा आहे कवयित्रीला तो समजून घेऊन आपण इथं सरळ अर्थ लिहायचा आहे. पहा कवयित्री नीरजा आश्वासक चित्र या कवितेतील वरील ओळीत सांगतात की एक लहान मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळत आहे. ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत झोपवते आहे. नंतर ती भात शिजवण्यासाठी आधनाचे पातेले इवल्याशा गॅसवर ठेवते. यामधून त्या मुलीची जिद्द, स्वावलंबन व मेहनती स्वभाव दिसतो. तिला एकाच वेळी दोन्ही जबाबदाऱ्यांचे भान आहे. वात्सल्य व कर्तव्य यामध्ये योग्य समन्वय ती साधू शकते असा गूढ अर्थ या ओळींमध्ये लपला आहे. अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर जे आहे तर ते लिहू शकतो. आता आपल्याला चौथी कृती जी आहे ती काव्य सौंदर्यावरती दिलेली आहे आणि यासाठी आपल्याला ओळी दिलेल्या आहेत. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. आता या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला याच्यामधून कोणता नेमका विचार
कवयित्रीनं दिलेला आहे तर तो लिहायचा आहे. पहा या कृतीचं उत्तर आपल्याला अतिशय छान साध्या सोप्या भाषेत लिहिता येतं. आश्वासक चित्र या कवयित्री नीरजा यांच्या कवितेत भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रेखाटले आहे. ही एक चिंतनशील कविता असून सकारात्मक दृष्टिकोनातून मांडलेला विचार सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. कवयित्री नीरजा म्हणतात की माझ्या घराच्या खिडकीतून भविष्यातल्या जगाचे विश्वासार्ह उत्साहवर्धक चित्र दिसते आहे. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील असे मला वाटते. भातुकलीच्या या खेळातून जेव्हा ही छोटी मुलगी व छोटा मुलगा वास्तवातील खऱ्याखुऱ्या जीवनात प्रवेश करतील तेव्हा या दोन्ही मुलांचा हातात हात असेल. या हातांवर बाहुली आणि चेंडू जोडीने एकत्र विसावतील. स्त्री पुरुष समानता निर्माण होईल. कवयित्री आशावादी आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजले. स्त्री व पुरुष दोघेही एकमेकांना समजून घेऊ लागले, दोघेही एकमेकांची कामे करू लागले तर असमानता उरणार नाही. परंतु यासाठी स्त्री व पुरुषांनी आपल्या विचारांत बदल करणे आवश्यक आहे. जुन्या पुरसटलेल्या विचारांना सोडून दिले पाहिजे. या कवितेत भविष्यातील स्त्री पुरुष समानतेचे सूचक चित्र रेखाटले आहे. अशा पद्धतीनं या ओळीतून व्यक्त झालेलं विचार सौंदर्य आपण लिहायचं आहे. आता या पद्य विभागामध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. मुद्दे दिलेले आहेत. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, कवितेचा विषय आणि तिसरा मुद्दा आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. आणि इथं उत्तम लक्षण किंवा आकाशी झेप घेरे या दोन कवितांची नावं दिलेली आहेत. पैकी कोणत्याही एका कवितेवरती या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण काय करायचं, लेखन करायचं आहे. साधी सोपी कृती आहे. आपण इथं दोन्ही कविता ज्या आहेत त्या दोन्ही कवितांचं या 3 मुद्द्यांच्या आधारे इथं लेखन करणार आहोत. पहा पहिली कविता आपण उत्तम लक्षण घेऊ आणि मुद्दे घेऊ. पहा मुद्दा पहिला आहे, कविता उत्तम लक्षण आहे. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री हा अभंग संत रामदास यांचा आहे. याला 1 गुण आपल्याला मिळतो. कवितेचा विषय, या रचनेत संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. सामान्य माणसाला व्यावहारिक जीवनात काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. आणि कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं, तर ही कविता जीवनाचा आदर्श मार्ग सांगण्याचे काम करते. सुखी आणि आनंदी समाज जीवन निर्माण करण्यासाठीचा उपदेश ही कविता करत असल्याने मला ही कविता मनापासून आवडली. प्रपंच व परमार्थ या दोन्ही गोष्टींचे ज्ञान सामान्य जनांना साध्या, सोप्या, सुबोध व प्रासादिक रचनेतून समर्थांनी पटवून दिले आहे. संत रामदास समाजाच्या नैतिक व आध्यात्मिक उन्नतीविषयी किती जागरूक होते हे या कवितेतून लक्षात येते. अशा पद्धतीनं आपण या कवितेवरती या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लेखन केलेलं आहे. पहिले 2 मुद्दे 1-1 गुणांसाठी आहेत आणि तिसरा मुद्दा जो आहे तो 2 गुणांसाठी आहे. असे एकूण 4 पैकी 4 गुण सुद्धा आपण इथं मिळवू शकतो. आता पुढची जी कविता आहे तर ती आहे आकाशी झेपघेरे. आता ह्या आकाशी झेपघेरे या कवितेचं आपण लेखन ह्या दिलेल्या 3 मुद्द्यांच्या आधारे करूया. पहा प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री अर्थातच ही कविता जगदीश खेबुडकर यांची आहे. कवितेचा विषय स्वसामर्थ्य व स्वातंत्र्याचे मोल या कवितेतून कवी जगदीश खेबुडकर यांनी पटवून दिले आहे. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. आकाशी झेपघेरे ही कवी जगदीश खेबुडकर यांची एक नितांत सुंदर कविता आहे. हे गाजलेले चित्रपट गीत आहे. प्रत्येकाला आवडणारे व गुणगुणावेसे वाटणारे हे काव्य आहे. येथील संदेश मनाला नवी उभारी देणार आहे. त्यामुळे ही कविता मला मनापासून आवडते. या गीताची चाल, संगीत अप्रतिम आहे. मोह, माया, सत्ता यांचा लोभ असता कामा नये. या गोष्टींपासून मिळणारे सुख तात्पुरते असते. स्वतःला ओळखून कठोर परिश्रमाने, प्रयत्नाने आपण आपले ध्येय गाठले पाहिजे. हा विचार प्रेरणादायी आहे. शाश्वत सुख हे मुक्त स्वातंत्र्यात आहे. स्वसामर्थ्याने स्वतःला सिद्ध करण्यात आहे. हा विचार मौलिक आहे. या कवितेतील ओळी सहज मुखोद्गत होणाऱ्या व दीर्घकाळ स्मरणात राहणाऱ्या आहेत. मराठी जनांच्या मनावर या गीताने मोहिनी घातली आहे. अशा पद्धतीनं आपण याचं उत्तर लिहू शकतो. आता आपल्याला या कवितेवरतीच रसग्रहणाची कृती दिलेली आहे. खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी ही कृती आहे. आणि आपल्याला इथे तू झालास मूक समाजाचा नायक या कवी ज.वी. पवार यांच्या कवितेतल्या ओळी दिलेल्या आहेत. पहा, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. आता हे आपल्याला काव्यपंक्तीचं रसग्रहण जे आहे ते आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या 3 मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे. पहा इथे आशय सौंदर्य या ओळीतून व्यक्त झालेला आपण लिहायचं आहे. कवी ज.वी. पवार यांची तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता
म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चौधार तळे सत्याग्रहाचा मागोवा घेणारी कविता आहे. या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले आहे. या सामाजिक लढ्याला शब्दांत बांधून नव्या पिढीला इतिहासाचे दर्शन या कवितेतून घडविले आहे. आता काव्य सौंदर्य पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करताना कवींनी केला आहे. डॉक्टर आंबेडकरांना उद्देशून कवी म्हणतात की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुम्ही या वर्णव्यवस्थेने ग्रासलेल्या समाजाला जागृत केले. त्यांना नवविचारांची प्रेरणा देऊन नवीन इतिहास घडविला. आतापर्यंत गावकुसाबाहेर असलेल्या वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या मूक समाजाचे तुम्ही महानायक झालात. अज्ञानी, गरीब, आपल्यावर होणारा अन्याय सहन करत आलेल्या शोषित समाजाला तुम्ही जागे केलेत. त्यांच्यात उत्साह निर्माण केलात. त्यांच्यातील आत्मविश्वास जागवलात. आता या ओळीमधून जी भाषिक वैशिष्ट्ये लक्षात येतात ती पाहूया. ही कविता मुक्त छंदात लिहिली आहे. समर्पक अशा अर्थवाहक शब्दांमुळे कविता वाचनीय झाली आहे. मूक समाज, बहिष्कृत भारत यांसारख्या संकल्पनांतून कवितेतील आशय परिणामकारक ठरलाय. डॉक्टर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा पोवाडा म्हणजे ही कविता आहे. मोजक्या शब्दांत मोठा आशय व्यक्त करण्यात ही कविता यशस्वी ठरली आहे. ठाशीव व सुयोग्य शब्दकळा हे वैशिष्ट्य दिसून येते. अशा पद्धतीनं आपण ही रसग्रहणाची कृती इथे पूर्ण केलेली आहे. आपल्याला विभाग 3 जो आहे स्थूल वाचन, की आपल्याला इथे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही स्थूल वाचनाचे 4 पाठ आहेत, या 4 पाठांवर आधारित 3 आपल्याला प्रश्न विचारले जातात, कृती विचारल्या जातात आणि त्यापैकी 2 कृतींची उत्तरं जी आहेत ते आपल्याला इथं लिहायची असतात आणि प्रत्येक कृतीला 3 गुण, असे एकूण 6 गुण जे आहेत ते इथं आपल्याला दिलेले असतात. पहा, इथं पहिली कृती दिलेली आहे, माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ मनक्या पेरेन लागा या कवितेच्या आधारे सविस्तर लिहा. आता याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल. कवी विरा राठोड यांच्या मनक्या पेरेन लागा या कवितेत बीजासारखी माणसे पेरूया म्हणजे त्यातून माणुसकी रुजेल असा आशावाद मांडला आहे. मातीत बीज पेरले की ती उगवतेच. मातीच्या कष्टमय मायेमुळे बीजाचे झाड होते. सर्व नैसर्गिक आपत्तींपासून माती या बीजाचे रक्षण करते, दुष्काळाशी लढते, बीजाची माये निगराणी करते. यामुळेच बीजाचे झाडामध्ये रूपांतर होते. त्याचप्रमाणे आजच्या मूल्ये हरवत चाललेल्या समाजामध्ये चांगल्या संस्कारांच्या मातीत जर माणसांना पेरले तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील. यातून व्यक्तीबरोबरच समाज घडेल असा आशावाद कवी व्यक्त करतात. पेराल तसे उगवते या म्हणीप्रमाणे माणसात माणुसकीचे संस्कार पेरले तर माणुसकीचे बीज अंकुरेल. सारे जग सुखी व संपन्न होईल असा माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा गर्भित अर्थ आहे. अशा पद्धतीनं आपण याचं उत्तर जे आहे तर ते लिहायचं आहे. आपल्याला दुसरी कृती दिलेली आहे स्थूल वाचनावरती. टीप लिहा. जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक. आता लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्याविषयी आपल्याला इथं उत्तर माहिती देता येईल. पहा, जिद्द नावाचा गुण त्यांचा कसा व्यक्त होतो ते आपल्याला इथे या उत्तरातून दाखवून देता येईल. की विरांगना या स्थूल वाचनाच्या पाठामध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेने देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 विरांगनांचा परिचय करून दिला आहे. त्यापैकी एक म्हणजे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक. पतीच्या मृत्यूनंतर शिक्षण व राजकीय क्षेत्रात आलेल्या मानाच्या संधी नाकारून सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी त्या सैन्यात दाखल होण्याच्या वयाच्या अटीत बसत नव्हत्या. अर्ज विनंती या मार्गाने त्यांनी वयाची अट शिथिल करून घेतली. अतिशय कष्टाने अवघड अशा स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा ते उत्तीर्ण झाल्या. त्यानंतरचे चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचे अतिशय खडतर असे 11 महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन त्या लेफ्टनंट म्हणून सैन्यात दाखल झाल्या. कर्तबगारीने खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. तसेच आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे व जिद्दीचे मूर्त रूप आहे. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा जिद्दी स्वभाव सर्वांसाठी आदर्शवत असा आहे. अशा पद्धतीनं आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे. आपल्याला तिसरी कृती इथं विचारलेली आहे की खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा. आता व्युत्पत्ती कोश यावरती आपल्याला 3 मुद्दे दिलेले आहेत. निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी आणि कोशाचे प्रकाशन. आता आपण याचं उत्तर ह्या मुद्द्यांच्या आधारे लिहू शकतो. व्युत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे समजते. तसेच इतर भाषेत तो शब्द
कसा आला आहे व कोणत्या रूपात आला आहे हेही लक्षात येते. एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपल्याला व्युत्पत्ती कोश मदत करतो. व्युत्पत्ती कोश या पाठात व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीबाबत दिलेल्या मुद्द्यांनुसार माहिती घेऊ. 1938 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनात व्युत्पत्ती कोश निर्मितीचे कार्य हाती घ्यावे असा ठराव मंजूर करण्यात आला. या व्युत्पत्ती कोश निर्मितीच्या संपादनाची जबाबदारी कृ.पा. कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. 1946 मध्ये या कोशाचे पहिले प्रकाशन झाले. त्यानंतरही या कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भाषा समृद्धीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असलेला हा कोश प्रत्येकाच्या संग्रहात असावा असा आहे. अशा पद्धतीने ह्या तिन्ही कृतींची उत्तरं स्थूल वाचनाच्या विभागातील आपण दिलेली आहेत. या पद्धतीने तुम्ही उत्तरं लिहिण्याचा सराव करायचा आहे. आता विभाग चौथा जो आहे तो अर्थातच भाषा अभ्यास म्हणजेच आपल्याला व्याकरण घटकांवरती या आधारित कृती आहेत. इथे बघा पहिला आपल्याला घटक दिलेला आहे समास आणि त्याच्यावरती 2 गुणांची ही कृती विचारलेली आहे की एकीकडे सामासिक शब्द दिलेले आहेत आणि दुसरीकडे समासाचे नाव आपल्याला दिलेले आहेत आणि यांचे योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. पहा इथं आई वडील म्हटलं की आई आणि वडील अर्थातच इतर द्वंद्व समास. पंचवटी म्हटलं की 5 वडांचा समूह आणि अर्थातच त्या ठिकाणी हा द्विगु समास आहे. महाराष्ट्र म्हटलं की महान असे राष्ट्र अर्थात तो कर्मधारय समास आहे आणि चहा पाणी वगैरे अर्थातच तो समाहार द्वंद्व समास आहे. अशा पद्धतीने इथं 2 पैकी 2 गुण आपल्याला सहजपणे मिळतात. शब्दसिद्धीवरती आपल्याला पुढची कृती दिलेली आहे की खालील तक्ता पूर्ण करा आणि 4 शब्द आपल्याला दिलेले आहेत भरधाव, लाजाळू, गुरुत्व आणि नावमेद. आता इथे आपल्याला प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित असं ह्या 4 शब्दांचं वर्गीकरण करायचं आहे. पहा इथे आपण जर बघितलं तर प्रत्यय घटित जे शब्द आहेत ते उजळाई आणि नागरिक असे 2 शब्द आहेत आणि उपसर्ग घटित आडकाठी आणि परिश्रम असे 2 शब्द आहेत. इथे आपल्याला उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर लागणारी 2 किंवा अधिकची अक्षरं जी आहेत 1 किंवा 2 जे अक्षरं लागतात त्यांना उपसर्ग म्हणतात आणि प्रत्यय घटित याचाच अर्थ मूळ शब्दाच्या नंतर लागणारे जे काही प्रत्यय असतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असं आपण म्हणतो. अशा पद्धतीने आपण इथं 2 पैकी 2 गुण मिळवू शकतो. इथे आता वाक्प्रचारावरची कृती दिलेली आहे की खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आपल्याला इथे 1 ते 4 वाक्प्रचार दिलेले आहेत. पहा पहिला वाक्प्रचार आहे निष्कासित करणे. अर्थ त्याचा आहे बाहेर काढणे, हकालपट्टी करणे. याचा वाक्यात उपयोग या प्रकारे करता येईल. विमान दुर्घटनेत दोषी आढळलेल्या वैमानिकाला नोकरीतून निष्कासित करण्यात आले. पुढचं वाक्प्रचार आहे मुग्ध होणे. अर्थ आहे आश्चर्याने दंग होणे. वाक्यात उपयोग आहे प्रजासत्ताक दिनी सैनिकांनी केलेल्या चित्तथरारक कसरती पाहून प्रेक्षक मुग्ध होऊन पाहत होते. वाक्प्रचार आहे पित्त खवळणे. अर्थ आहे खूप राग येणे. वाक्यात उपयोग आहे सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार पाहून पित्त खवळल्याशिवाय राहत नाही. पुढचा वाक्प्रचार आहे अचंबित होणे. अर्थ आहे आश्चर्यचकित होणे. वाक्यात उपयोग सर्कस येथील साहसी दृश्य पाहून सर्व मुले अचंबित झाली. अशा पद्धतीने आपण ह्या 4ही वाक्प्रचारांचा अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे समजावून घेतलं. आता या व्याकरण घटकावरती आधारित आकृती जी आहे ती आपल्याला शब्दसंपत्तीवरती आहे की आपल्याला इथं शब्दसंपत्तीवरती पहा की एक खालील शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहा असं दिलेलं आहे. इतरांना मार्ग दाखवणारा अर्थातच मार्गदर्शक. 3 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे त्रैमासिक. दुसरी कृती आहे खालील शब्दांचे 2 समानार्थी शब्द लिहा. आईसाठी समानार्थी शब्द लिहायचे आहेत. आता आईसाठी भरपूर समानार्थी शब्द आहेत पण कोणतेही 2 शब्द लिहिले की आपल्याला 1 पैकी 1 गुण मिळणार आहे. आता इथं आईसाठी बघा माय, माता, जननी, जन्मदात्री हे 4 शब्द मी दिलेले आहेत. तुम्ही यातले कुठलेही 2 किंवा अजून आईविषयीचे जे समानार्थी शब्द आहेत त्यातले कुठलेही 2 शब्द लिहिले तरी तुम्हाला गुण मिळणार आहेत. आता तिसरी कृती आहे खालील शब्दांचे वचन ओळखा. आपल्याला वचन ओळखायला सांगितलेलं आहे. आपल्याला वचन बदलायला सांगितलेलं नाहीये. मग इथं नदी आणि गोट्या असे 2 शब्द दिलेले आहेत. तर नदी अर्थातच एक वचन आणि गोट्या अनेक वचन. अशा पद्धतीने आपण वचन इथं ओळखलेलं आहे. चौथी कृती दिलेली आहे खालील शब्दांतील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आपल्याला दुकानदार हा शब्द दिलेला आहे आणि दुकान व दार हे शब्द वगळून आपल्याला 2 शब्द तयार करायचे आहेत अर्थपूर्ण. इथं पहा कान, नर आणि दान असे 3 शब्द इथं सहजपणाने सगळ्यांना माहिती असलेले तयार केलेले आहेत. इथे सुद्धा तुम्हाला 2 शब्द तयार केले तरी 1 पैकी 1 गुण मिळणार आहे. आपल्याला दुसरी कृती इथं दिलेली आहे लेखन नियमानुसार लेखन आणि इथं आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. आपल्याला इथं 6 शब्दगट दिलेले आहेत आणि त्यापैकी कोणतेही 4 आपल्याला अचूक शब्द ओळखायचे आहेत. आता पहा इथे निर्मिती म्हटलं की इथं आपल्याला दुसरा शब्द जो आहे त्या गटातला तर तो बरोबर आहे. सुशिक्षित म्हटलं की इथं पहिला शब्द जो आहे या गटातला तो बरोबर आहे. ऐतिहासिक म्हटलं की इथे
तिसरा जो शब्द आहे या शब्दगटातला तो बरोबर आहे. परिस्थिती म्हटलं की इथे चौथ्या गटातला पहिला शब्द बरोबर आहे. दीपावली म्हटलं की अर्थातच इथे तिसरा शब्द जो आहे तो बरोबर आहे. आणि चौथा जो शब्दगट आहे त्याच्यामध्ये विद्यापीठ म्हटलं की अर्थातच चौथा शब्द जो आहे तर तो बरोबर आहे. इथे आपण हे सगळे शब्द तुम्हाला कसे फक्त शब्द लिहायचे असतात. इथं शुद्ध शब्द कोणते आहेत त्यातले अचूक शब्द शुद्ध लेखनाच्या नियमानुसार ते आपण इथं लिहिलेले आहेत 1 ते 6. आता इथे विरामचिन्ह ओळखायला सांगितलेले आहेत. अर्थातच हे साधे आणि सोपे विरामचिन्ह आहेत. पहिलं विरामचिन्ह प्रश्नचिन्ह आहे आणि दुसरं विरामचिन्ह अर्थातच स्वल्प विराम आहे. आपण शब्द फक्त अचूक लिहायचे आहेत आणि व्यवस्थित लिहायचे आहेत. आता पारिभाषिक शब्द जे आहेत ते आपल्याला इथं दिलेले आहेत की खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहायचे आहेत. ड्रामा आणि बुक स्टॉल असे 2 शब्द दिलेले आहेत. ड्रामा म्हणजे अर्थातच नाटक आणि बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र. अशा पद्धतीने आपण हे पारिभाषिक शब्दांचं प्रचलित मराठी शब्द जे आहेत ते लिहिलेले आहेत. आता आपण हा जो व्याकरणाचा भाग आहे तो 16 पैकी 16 गुण आपल्याला इथं मिळवून देणार आहे. त्यामुळे त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. आणि या प्रत्येक घटकावरती गद्य पद्य किंवा व्याकरण प्रत्येक घटकावरती उपयोजित लेखन असेल या प्रत्येक घटकावरती मी सतत त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो. तुम्ही ते जरूर पहा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं समस्या ज्या आहेत अभ्यासातल्या त्या उरणार नाहीत आणि तुम्हाला उत्तर कशी लिहायची हे लक्षात येऊ शकेल. आता आपण महत्त्वाचा जो भाग आहे 24 गुणांसाठी असणारा विभाग 5वा जो आहे तो उपयोजित लेखनाचा आहे. तुम्हाला इथे काम करावं लागेल. आपल्याला फारसा पुरेसा इथे फार वेळ देता येत नसल्यामुळं आपल्याला पत्रलेखनाची जी कृती आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्यायचा आहे की इथं पत्रलेखनासाठी आपल्याला खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवायची. आपल्याला ईमेल स्वरूपातली ही पत्र लिहायची आहेत. आपण जर इथे बघितलं तर ही कृती आपल्याला दिलेली आहे की अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा आहे दिनांक 27 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता. स्थळ आहे अक्षरधारा वाचनालय चिपळूण. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दुपारी 4 वाजता आहे. संपर्क ग्रंथपाल अक्षरधारा वाचनालय अक्षरधारा28@gmail.com अशा पद्धतीने ईमेल ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे. आणि यश किंवा इरा गुप्ते हे या ठिकाणी पत्र लिहित आहेत अशी कल्पना करायची आहे. इथं वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारं पत्र ग्रंथपालांना लिहा किंवा तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. ojas08@gmail.com या ईमेल आय डीवरती हे पत्र पाठवा असं सांगितलेलं आहे. आता आपण ही दोन्ही पत्र जे आहेत तर ती कशी लिहायची ईमेल स्वरूपामध्ये ते पाहणार आहोत. प्रश्न 5 विनंतीपत्र. इथे आपण ईमेल स्वरूपामध्ये हे पत्र लिहिलेलं आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2026. आपण पुढची 2026ला जी बोर्डाची परीक्षा देणार आहोत तर ते गृहीत धरलेलं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीनं ही तारीख जी आहे तर ती त्या ह्याला अनुसरून मी दिलेली आहे की 22 फेब्रुवारी 2026. प्रति अर्थातच इथं कोणाला हे विनंतीपत्र लिहायचं आहे तर माननीय ग्रंथपाल अक्षरधारा वाचनालय चिपळूण. त्यांचं ईमेल पण आहे अक्षरधारा28@gmail.com. अशा पद्धतीने आपण छान पद्धतीने इथं प्रेझेंटेशन जे आहे तर ते पत्रलेखनामध्ये करायचं आहे. तांत्रिक बाजू सांभाळायची आहेत. इथे बघा आपण मायना लिहिलेला आहे की महोदय सादर प्रणाम. आणि आता प्रत्यक्ष हा यश गुप्ते पत्र लिहितो अशी कल्पना करून आपल्याला इथं काय करायचं आहे मजकूर लिहायचा आहे. पहा मी यश गुप्ते स्वामी विवेकानंद विद्यालय चिपळूण या शाळेचा विद्यार्थी आहे. मी इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे. आपल्या वाचनालयामार्फत दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्याबाबतचे निवेदन वाचले. या स्पर्धेमध्ये मी सहभागी होऊ इच्छितो. या स्पर्धेत आपण मला सहभागी होण्याची संधी दिल्यास अक्षरधारा सभागृह चिपळूण येथे सकाळी 10 वाजता मी उपस्थित राहीन. तसेच स्पर्धेनंतर दुपारी 4 वाजता संपन्न होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभापर्यंत मी थांबणार आहे. मला वक्तृत्व स्पर्धेची आवड आहे. विविध स्पर्धांमध्ये मी यापूर्वी सहभागी झालो आहे. कृपया मला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी द्यावी ही विनंती. स्पर्धेसाठीच्या अटी सूचना व नियम मला कळवावेत. आपला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. आपला विश्वासू यश गुप्ते. पत्ता इयत्ता 10वी स्वामी विवेकानंद विद्यालय चिपळूण. पिनकोड नंबर टाकलेला ईमेल द्यायचा आहे yesh08@gmail.com. मोबाईल आणि 10 अंकी कोणताही नंबर आपण द्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण हे विनंतीपत्र जे आहे तर ते तयार केलेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ह्या पत्रलेखनाचा सराव करणं गरजेचं आहे. आपल्याला दुसरं पत्र इथं दिलेलं आहे की अभिनंदन प्रपत्र. इथे आपण छान पद्धतीने हे अभिनंदन पत्र तयार करू शकतो तेही ईमेल स्वरूपामध्ये. पहा दिनांक 28 फेब्रुवारी 2026. प्रिय मित्र. कारण 27 फेब्रुवारी स्पर्धा झालेली आहे आणि मग आपल्याला त्याचा निकाल कळालेला आहे आणि मग त्याबद्दल आपण त्या ओजसचं अभिनंदन करणार आहोत मित्राचं. म्हणून 28 फेब्रुवारी 2026. प्रिय मित्र ओजस याच प्रेम नमस्कार. ईमेल आहे ojas08@gmail.com. महोदय सादर प्रणाम. ओजस
सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या भव्य वक्तृत्व स्पर्धेत तुझा प्रथम क्रमांक आल्याची बातमी वाचली. संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून तू मिळविलेले हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे. तुझ्या यशामुळे आपल्या शाळेचे नावही मोठे झाले आहे. आपल्या वर्गातील सर्व मित्रमैत्रिणींनी तुझे अभिनंदन केले आहे. माझे आई बाबा, आजी आजोबा यांनीही तुझे कौतुक केले आहे. मुळातच तुला वक्तृत्वाची खूप आवड आहे. तुझे भाषण म्हणजे विचारांचा जागर असतो. तुझ्या प्रभावी वक्तृत्वाने श्रोते मंत्रमुग्ध होतात. यापूर्वीही अनेक वक्तृत्व स्पर्धांमधून तू तुझ्या वक्तृत्वाची चुणूक दाखवून दिली आहेस. तू या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत, आत्मविश्वास, शब्दांवरील पकड, प्रभावी सादरीकरण यामुळे तू हे यश मिळविले आहेस. तुझ्या अभ्यासू वृत्तीने व मेहनतीने अशाच प्रकारचे उत्तुंग यश तू मिळवत राहशील याची खात्री आहे. तुझ्या यशदायी वाटचालीबद्दल तुझे पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन व मनपूर्वक शुभेच्छा. तुझा मित्र यश गुप्ते. पत्ता इयत्ता 10वी, स्वामी विवेकानंद विद्यालय चिपळूण. ईमेल yeshgupte08@gmail.com. मोबाईल नंबर टाकलेला आहे. अशा पद्धतीनं हे ईमेल स्वरूपातलं पत्र आपण लिहायचं आहे. आता आपल्याला किंवा म्हटलेलं आहे की सारांश लेखन. आता आपल्याला प्रश्न पहिला जो आहे त्याच्यामध्ये ई जो आहे गद्य अपठित गद्याचा उतारा, तर त्याच उतार्याचं आपल्याला काय करायचं असतं, सारांश लेखन करायचं असतं. आता इथे पहा, विभाग 1 गद्य ई, प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य उतार्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दातल्या. आता आपण त्याला एक छानसं शीर्षक द्यायचं आहे. सारांश लेखन करताना मी शीर्षक दिलेलं आहे, व्यायाम केलाच पाहिजे. दैनंदिन जीवनात आवश्यक गोष्टी न करता अनावश्यक गोष्टी मात्र प्राधान्याने केल्या जातात. तहान भूक भागवण्यासाठी आपण वेळीच पाणी अन्न घेतो, मात्र व्यायामाचा आपल्याला विसर पडतो. लहानपणी जसे धावणे खेळणे होते तसे मोठेपणी हालचाली फारशा होत नाहीत. शारीरिक हालचालीच्या अभावामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. शिस्तबद्ध व्यायामातून शरीर तंदुरुस्त राहते याची जाणीवच माणसांना नसते. अशा पद्धतीने आपण व्यायाम केलाच पाहिजे असं शीर्षक देऊन दिलेल्या उतार्याचं सारांश लेखन इथं केलेलं आहे. 6 गुणांसाठी हे पत्रलेखन किंवा आपण जर सारांश लेखन केलेलं असेल तर 6 गुण त्यासाठी आहेत. आता आपल्याला पुढचं ह्या उपयोजित लेखनामधली आकृती आहे की खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 3 कृती दिलेल्या असतात. 5 गुणांसाठी 1 कृती असते. एकूण 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे की तर मग आपल्याला जाहिरात दिलेली आहे. योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. आपल्याला हा विषय दिलेला आहे आणि आपण इथे आता योगासन वर्गाची जी जाहिरात आहे तर ती इथं तयार केलेली आहे. इथं तुम्हाला स्क्रीनशॉट पण मारून घेता येऊ शकेल. पहा, योग असेल जिथे आरोग्य वसेल तिथे. आणि मग इथे आपण छान पद्धतीने याचं रेखाटन करायचं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सवलत, प्रेरणा योगाभ्यास केंद्र. आमची ठळक वैशिष्ट्ये, शास्त्रोक्त मार्गदर्शन, तज्ज्ञ योग शिक्षक, विविध आसने, प्राणायाम, ध्यान, आहार यांचे प्रशिक्षण, वातानुकूलित वर्ग, योग विद्येच्या संदर्भ ग्रंथांचे खास दालन, माफक शुल्क, स्त्रिया व पुरुषांसाठी स्वतंत्र वर्ग, सर्व वयोगटांसाठी सोयीनुसार बॅचेस. योग वर्गाची वेळ सोमवार ते रविवार सकाळी 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, संध्याकाळी 6 ते 7, 7 ते 8. नाव नोंदणीसाठी संपर्क करा. प्रेरणा योगाभ्यास केंद्र, सोमवार पेठ, 5वी गल्ली, कोल्हापूर. मोबाईल नंबर 10 अंकी टाकायचा आहे. ईमेल जो आहे तो आपण इथं टाकलेला आहे, प्रेरणा योगा 21@gmail.com. वेबसाईट टाकलेली आहे www.preranayoga.com. अशा पद्धतीने करायचं आणि छानसं आपण रेखाटन करायचं की योगासने शिका, सुदृढ बना, तणावमुक्त व्हा. अशा पद्धतीनं आपण ही जाहिरात जी आहे तर ती तयार केलेली आहे. अशीच जर जाहिरात तयार करण्याचं तुम्ही स्किल आत्मसात केलं, कौशल्य आत्मसात केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं 5 पैकी 5 गुण मिळायला मदत होईल. आपल्याला दुसरी कृती याच्यामध्ये दिलेली आहे बातमी लेखनासाठी. पहा, इथे विषय दिलेला आहे, जनता विद्यालय महाड या विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या समारंभाची बातमी तयार करा. आता आपण यावरती बातमी तयार करूया. जनता विद्यालयात विविध उपक्रमांनी पर्यावरण दिन साजरा. महाड दिनांक 6 जून. जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय महाड या प्रशालेत जागतिक पर्यावरण दिन नाविन्यपूर्ण पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ उपस्थित होते. पर्यावरण रक्षण ही सामूहिक जबाबदारी असून प्रत्येकाने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत डॉक्टर माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री सुभाष चव्हाण होते. जनता विद्यालयाच्या प्रांगणात 5 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता विविध उपक्रमांनी पर्यावरण दिन संपन्न झाला. प्लास्टिक मुक्त शाळा हा संकल्प हे या पर्यावरण दिनाचे खास वैशिष्ट्य ठरले. सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी प्लास्टिक मुक्त शाळा करण्याची प्रतिज्ञा घेतली. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी औषधी वनस्पती
वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। पर्यावरण विषयक घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ऱ्हास पर्यावरणाचा विनाश मानवजातीचा या नाटिकेचे सर्वांनी कौतुक केले। पर्यावरण विषयक पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते। डॉ. माधव गाडगीळ यांचे व्याख्यान या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले। आपल्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण शैलीत सर्व श्रोत्यांची मने डॉ. गाडगीळ यांनी जिंकली। श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी उपस्थितांशी दिलखुलास संवादही साधला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षक श्री अविनाश जाधव यांनी केले, तर आभार शिक्षिका सौ वैशाली चव्हाण यांनी मानले। विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याबरोबरच अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। पसायदानाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली। अशा पद्धतीनं आपण ह्या बातमीचं लेखन जे आहे ते करू शकतो। तिसरी कृती आपल्याला दिलेली आहे कथालेखन। खालील कथा अपूर्ण कथा पूर्ण करा असं म्हटलेलं आहे। इथं कल्पनाशक्ती खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रो। पहा, इथे आपल्याला अपूर्ण कथा सुरुवातीचा पूर्वार्ध दिलेला आहे, आपल्याला उत्तरार्ध लिहायचा आहे। गिरणीतून दळण आणण्यासाठी आईने केतनला सांगितले होते। त्यासाठी 20 रुपये आईने केतनला दिले होते। केतनने पैसे पॅन्टच्या खिशात ठेवले आणि तो निघाला। वाटेत डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता म्हणून तो बघायला केतन थोडासा थांबला होता। खेळ पाहण्यात दंग असलेल्या केतनने अचानक खिसा चाचपला आणि आता आपल्याला ही कथा पूर्ण करायची आहे। पहा, इथं कथा मी कशी पूर्ण केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कल्पना उपयोगात आणू शकता। खिशात मात्र त्याला काहीच मिळाले नाही। 20 रुपये गेले तरी कुठे? पैसे पडले की कुणी चोरले हे केतनला कळेना। तो थोडा घाबरला। तो जिथे उभा होता तिथे आजूबाजूला त्याने बारकाईने पाहिले, परंतु नोट काही दिसली नाही। पुन्हा त्यानं आपला खिसा चाचपून पाहिला, परंतु 20 रुपयांची नोट त्याला मिळाली नाही। आता काय करायचं? दळण कसे आणणार? आईला काय सांगायचे या विचारात तो पडला। त्याने नोटेचा शोध घ्यायचा ठरवले। डोंबाऱ्याचा खेळ सुरू असलेल्या ठिकाणी त्याच्या आजूबाजूला त्याने नोटेचा शोध घेतला। तिथेच एक लहान मुलगा त्याला दिसला। त्याच्या हातात 20 रुपयांची नोट होती। तो तेथे असणाऱ्या लोकांना काहीतरी विचारत होता। केतन त्या मुलाच्या जवळ गेला। तो मुलगा लोकांना ही नोट कोणाची आहे का हे विचारत होता। केतनने त्या मुलाला सांगितले की तुला सापडलेली नोट माझी आहे। तो मुलगा म्हणाला, कशावरून ही नोट तुझी आहे? तेव्हा केतनने त्या नोटेवरची मळकटलेली खूण, उजव्या कोपऱ्यात थोडीशी फाटलेली आहे, अशी सर्व माहिती सांगितली। त्या मुलाने ती नोट केतनला दिली। केतनला खूप आनंद झाला। त्या छोट्या मुलाचं त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याने आभार मानले। केतन तिथून गिरणीत गेला। दळण घेऊन घरी आला। आईला घडलेला सर्व प्रसंग सांगितला। आईने ही नोट परत करणाऱ्या मुलाचं कौतुक केलं। आई केतनला म्हणाली, त्या छोट्या मुलाच्या प्रामाणिकपणामुळे तुला तुझे पैसे परत मिळाले। यापुढे मात्र तू काळजीपूर्वक वागायला हवे। अशी चूक पुन्हा करू नकोस। केतनला या प्रसंगातून आपल्याकडील वस्तूंची काळजी घेणं तसेच काही हरवू नये यासाठी सावध राहण्याची शिकवण मिळाली। अशा पद्धतीनं आपल्याला ह्या तीनही कृतींचं उत्तर कशी लिहायची हे समजून घेतलेलं आहे आपण। आता ही कृती ह्याच्यामध्ये दिलेली आहे की खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा। 8 गुणांसाठी आहे। इथं आपल्याला प्रसंग लेखनाची कृती दिलेली आहे। पहा, चित्रलीला निकेतन अहमदनगर आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 24 डिसेंबर, वेळ दुपारी 4 वाजता। प्रमुख पाहुणे श्री अभय नगरकर, प्रसिद्ध चित्रकार। आता हा प्रसंग लेखन काय केलेलं सांगितलेलं आहे बघा। वरील पारितोषिक वितरण समारंभास तुम्ही तुमच्या लहान भावाचे किंवा बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा। आता आपण याचं प्रसंग लेखन करूया। पहा, इथे आपण त्याला एक शीर्षक दिलेलं आहे, आंतरशालेय चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ चित्रकला। हा माझा लहान भाऊ अनिकेत याचा आवडता विषय आहे। लहानपणापासूनच त्याला या कलेची आवड निर्माण झाली। शाळेतील चित्रकला स्पर्धेत तो नेहमीच सहभाग घेतो। अनेक स्पर्धांमध्ये त्याने बक्षिसेही मिळविली आहेत। चित्रलीला निकेतन अहमदनगर यांच्यामार्फत 24 डिसेंबर 2025 रोजी आयोजित चित्रकला स्पर्धेतही त्याने भाग घेतला होता। या स्पर्धेसाठी मीही त्याच्यासोबत गेलो होतो। विविध शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता। सर्वांनी उत्तमोत्तम चित्र रेखाटलेली होती। अनिकेतने खूप सुंदर असे पर्यावरणातील जैवविविधतेचा ऱ्हास या विषयावर उत्तम संदेश देणारे चित्र रेखाटले। अनेक नामवंत चित्रकारांनी या सर्व स्पर्धेचे अतिशय बारकाईने परीक्षण केले। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही याच दिवशी दुपारी 4 वाजता संपन्न होणार होता। तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध चित्रकार श्री अभय नगरकर यांची व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली। त्यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व बालचित्रकारांचे कौतुक केले। कल्पनाशक्तीने चित्रकलेत नाविन्य आणता
येते याची अनेक दिग्गज चित्रकारांची उदाहरणे देऊन त्यांनी पटवून दिले. त्यांचे मार्गदर्शन सर्वांना प्रेरणादायी ठरले. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात झाली. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावं ऐकण्याची सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उत्तेजनार्थ क्रमांक, तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. आता प्रथम क्रमांकाचे नाव पुकारले जाणार होते. व्यासपीठावरून अनिकेतचं नाव पुकारलं तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. तो अतिशय आनंदाने व्यासपीठावर गेला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अभय नगरकर यांनी त्याचा पुष्पगुच्छ, रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. तेव्हा संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मन आनंदाने भरून आले. अनिकेतचा भाऊ असल्याचा अभिमान वाटू लागला. तो व्यासपीठावरून खाली येताच मी त्याला घट्ट मिठी मारली, त्याचं अभिनंदन केलं. त्यानंतर सर्व यशस्वी स्पर्धक व मान्यवर यांचे एकत्रित घेतलेले छायाचित्र अनिकेतला आठवण भेट म्हणून मिळाले. आमच्या सर्व कुटुंबासाठी अनिकेतचं यश संस्मरणीय आहे. अनिकेतला मिळालेला हा सन्मान त्याच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल असा मला ठाम विश्वास आहे. अशा पद्धतीनं आपण हे प्रसंग लेखन केलेलं आहे. आता आत्मकथनासाठी कृती दिलेली आहे की दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीत घटकाचे आत्मकथन लिहा. नदी, मग भावना, उपयुक्तता, महत्त्व, खंत, कार्य आणि आजची स्थिती या आधारे आपल्याला ह्या नदीचं आत्मकथन लिहायचं आहे. पहा, निबंध लेखन करण्यासाठी सराव आवश्यक आहे. मी इथं तुम्हाला हे निबंध लेखन या मुद्द्यांच्या आधारे करून दिलेलं आहे. मी नदी बोलते. माझे गाव नदीच्या काठावर वसले आहे. एके दिवशी मी नदीवर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलो. नदीचे पाणी गढूळ झाले होते. पाण्याच्या पृष्ठभागावर हिरव्या पानवनस्पतींचे आच्छादन होते. सर्वत्र प्लॅस्टिकच्या वस्तू तरंगत होत्या. हे दृश्य पाहिल्यावर मी अस्वस्थ झालो. जीवनदायिनी नदीची ही अवस्था पाहून मनोमन वाईट वाटले. नदीला काय वाटत असेल या विचारात असतानाच माझ्या कानावर मी नदी बोलते असा आवाज आला. होय, प्रत्यक्ष नदीच माझ्याशी बोलू लागली होती. मी शांतपणे ऐकत राहिलो. माझा जन्म पर्वताच्या कुशीत झालाय. डोंगर दऱ्यांतून उड्या मारीत गाणी गुणगुणत माझा प्रवास सुरू होतो. स्वच्छंदीपणे विविध वळणे मागे टाकीत माझा निर्मळ, स्वच्छ, निरागस, मुक्तपणे वाहण्याचा आनंद मला सुखावून जातो. माझ्या प्रवाहात उत्साहाचे सामर्थ्य, जीवनातील चैतन्य असते. अनेक जीवांची तहान भागवत पुढे जाण्यातले समाधान काही वेगळेच असते. माझे जीवन त्यासाठीच आहे याची मला सदैव जाणीव आहे. मी न थांबता माझा प्रवास सुरूच ठेवते. सर्वांना मदत करण्याचे माझे कर्तव्य मी पार पाडित असते. प्राचीन काळापासून माणूस मला लोकमाता मानत आलाय. माझ्यामुळे माणसाची तहान भागते, शेते पिकतात, बागा फुलतात. आपल्याजवळ जे जे आहे ते दुसऱ्याला देत जा असा संदेश देत मी मार्गक्रमण करीत आहे. मोठमोठ्या भिंती बांधून माणसाने माझा प्रवाह अडवला तरीही मी संयम सोडला नाही. माणसाच्या सर्व इच्छा मी पूर्ण केल्या. माझ्यापासून वीज निर्मिती झाली. घरे प्रकाशाने उजळून निघाली. कारखान्यातील यंत्रे फिरू लागली. माणसाचं जीवन समृद्ध, संपन्न, प्रकाशमय झाले. या बदल्यात माणसानं मला काय दिले? गावातील सर्व घाण माझ्या प्रवाहात सोडली जाते. कारखान्यातील, शहरातील सांडपाण्याने मला अशुद्ध केले आहे. भांडी घासणे, कपडे धुणे यामुळे मूळची निर्मळ, स्वच्छ असलेली मी आता मात्र पुरती बदलून गेले. मला प्रदूषित केले. माझी आजची अवस्था माणसानेच केली. तरीही मानवजातीच्या सेवेचं व्रत मी सोडणार नाही. भले तुम्ही माझ्यावर आक्रमण केले असले तरी मी मात्र निसर्ग नियम मोडणार नाही. मला खंत आहे की निसर्गाच्या या अमूल्य देणगीचा माणसाने आदर केला नाही. माझ्या प्रवाहावर तुम्ही हक्क दाखवता. पावसाळ्यात मला नीट पुढे जाता येत नाही. कधी कधी माझा नाईलाज होतो. माझ्या अकरा विकरा रूपामुळे वाताहत होते. याला सर्वस्वी तुम्ही माणसंच जबाबदार आहात. आज मला तुम्ही गटारगंगा म्हणून ओळखता. माझी ही अवस्था पूर्ववत झाली नाही तर मला माझे कर्तव्य पार पाडता येणार नाही. पाण्याविना तडफडून मरण्याची वेळ जेव्हा येईल तेव्हा मीही काही करू शकणार नाही. कृपया निसर्गाचं रक्षण करा. माझी स्वच्छता जपा. माझा प्रत्येक थेंब म्हणजे जीवन आहे. माझा प्रवाह जीवन प्रवाह आहे. आता तरी जागे व्हा. तुमच्या जीवनासाठी पुढे या. मला माझ्या अंताची चिंता नाही. लेकरांचं काय होणार हा विचार अस्वस्थ करतो. वाहने व पुढे जाणे या धर्माचं पालन मी करणार आहे. माझा प्रवास सर्व सजीवांना सुखावणारा असावा म्हणून मला जाणून घ्या, एवढेच. अशा पद्धतीनं आपण हा निबंध लिहायचा आणि समारोप सुद्धा त्याच पद्धतीने इतरांना विचार करायला लावणारा करायचा आहे. आता आपल्याला वैचारिक कृती एक दिलेली आहे की प्रदूषण, समस्या व उपाय या विषयावर तुमचे विचार लिहा. प्रदूषण, समस्या व उपाय. पहा, याचं उत्तर आपल्याला किंवा निबंध अशा पद्धतीने लिहिता येईल. संपूर्ण जगाला भेडसावणारी जागतिक समस्या म्हणजे प्रदूषण होय. विकासाच्या नावाखाली केलेली बेसुमार जंगलतोड, वाढते औद्योगिकीकरण, प्लास्टिकचा वाढलेला अतिवापर, वाहनांची वाढलेली संख्या, सिमेंटची उभी राहिलेली जंगले यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलाय. प्रदूषण हे मानव निर्मित आहे. आपण पृथ्वीवरील प्रदूषण वाढवत आहोत याची जाणीवच माणसाला नाही. या वाढत्या प्रदूषणाला वेळीच रोखले नाही तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी माणसाची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही.
वाढते कारखाने, वाहने यांमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. हवा अशुद्ध झाल्यामुळे अनेक आजार वेगाने पसरतात. श्वसनाचे विकार, अस्थमा, हृदयरोग याचं प्रमाण वाढते. माणसं, प्राणी, पक्षी मृत्युमुखी पडतात. ओझोनचा थर नष्ट होऊ शकतो. त्यामुळे अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येतात व जीवसृष्टी नष्ट होईल. सांडपाणी, गिरण्या, कारखान्यांमधील दूषित पाणी नदीपात्रात सोडले जाते. नदीचं पात्र दूषित होते. हे दूषित पाणी घराघरांत पोचते. सर्वत्र रोगराई पसरते. माणसाला जीवन देणाऱ्या नदीला गटारगंगा बनवायला माणसाला थोडी खंत वाटत नाही. प्लास्टिक, रासायनिक खते, सर्व प्रकारचा कचरा यामुळे भूप्रदूषण होते. प्लास्टिकचे निसर्गात विघटन होत नाही, परंतु प्लास्टिकचा वापर मात्र वाढलाय. हा निर्माण होणारा कचरा एक समस्या बनलाय. जमीन नापीक होत आहे. जल, वायू प्रदूषणाबरोबर ध्वनी प्रदूषण ही आज एक ज्वलंत समस्या बनली आहे. फटाके, कारखाने, वाहने यांचा आवाज, शहरातील गर्दी, गोंगाट, मोठ्या आवाजात लावली जाणारी डॉल्बी यांमुळे ध्वनी प्रदूषण होते. या प्रदूषणामुळे मानसिक तणाव, बहिरेपणाचा धोका, अशा वातावरणात लोक आपले काम पूर्ण कार्यक्षमतेने करू शकत नाहीत. शांतता भंग पावते. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. प्रदूषण एक गंभीर समस्या आहे. त्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. प्रदूषण रोखणं ही फक्त सरकारची जबाबदारी नसून ते प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. वृक्षतोड हा मनुष्यवधा इतका गंभीर गुन्हा मानला पाहिजे. त्यासाठी कडक शिक्षेची तरतूद करून त्याची अंमलबजावणी करायला हवी. कारखान्यांतून, गटारांतून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची संबंधित यंत्रणांवर सक्ती करणं गरजेचं आहे. प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन प्लास्टिकला पर्याय शोधून प्लास्टिक निर्माण करणारे कारखाने बंद करायला हवेत. सर्वांनी कापडी पिशवीचा वापर करायला हवा. मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धकांवर कायमची बंदी घातली पाहिजे. फटाक्यांचा वापर बंद केला पाहिजे. शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक संस्था यांनी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घ्यायला हवेत. हे सर्व उपाय कितीही अवघड असले तरी आपण ते अंमलात आणले पाहिजेत. जीवसृष्टीचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेने यामध्ये सहभागी व्हायला हवे. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, स्वच्छ पर्यावरण यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान दिले पाहिजे. अशा पद्धतीनं आपण 2025ची ही बोर्डाची जी काही मराठी विषयाची कृतीपत्रिका आहे, या कृतीपत्रिकेतील सर्व कृतींची उत्तरं नेमकी कशी लिहायला हवीत हे आपण अभ्यासलेलं आहे. बोर्डाच्या इतरही 2020 पासूनच्या ज्या काही कृतीपत्रिका आहेत त्यांचंही संपूर्ण सोल्युशन तुम्हाला या चॅनलवरती मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला चांगला सराव करता येईल. शिवाय इतरही प्रश्नपत्रिकांचं सरावाचे व्हिडिओ जे आहेत तेही तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रो. या ठिकाणी आपण इथेच थांबू.